अर्जुनराव रोज सकाळी फेरफटका मारायला बाहेर जात असत. फिरून आले की निवांत घरात येत. एक दिवस काय झालं ते घरात पाय ठेवताच रेखाबाई अंगावर आलीच. चिडून बोलत होत्या. पाहिलंत ना आता तुमच्या सूनबाईचे लाड. मी आधीच सांगितलं होतं तिला सारखं बेटा बेटा म्हणत डोक्यावर बसवू नका. रेखाबाई संतापून म्हणाली. का ग काय झालं एवढं? अर्जुनराव थोडे चकित होऊन म्हणाले. आज सकाळी नाश्ता बनवायला मी जायचं म्हटलं तर अंशू म्हणते, आई तुम्ही राहू द्या, आधी मी माझा आणि समीरचा नाश्ता करते. तुम्ही पप्पा तर घरीच आहात, नंतर करून घ्या. काय हो आता मला माझ्याच घरी किचनमध्ये जायला परवानगी घ्यावी लागायची का? अर्जुनराव शांत आवाजात म्हणाले. अगं अंशू काही चुकीचं नाही बोलली. ती आणि समीर दोघं लवकर ऑफिसला निघतात ना, म्हणून आधी त्यांचा नाश्ता करत असतील. उगाच नको त्रास करून घेऊस. रेखाबाई गप्प तर झाली, पण तिचा चेहरा मात्र अजूनही करपटलेला होता. अशाच कुरकुरीतून रोजच काही ना काही कारणाने अंशू आणि रेखाबाईंची शाब्दिक बाचाबाची होत राही. एक दिवस समीर अर्जुनरावांना म्हणाला, पप्पा मी विचार करत होतो की आई आणि अंशूचं रोजचंच भांडण होतं. आता ते सहन होत नाही. आपण वेगळं राहायला गेलं पाहिजे काय? अर्जुनराव थोडे गडबडले. काय रे? सरळ सरळ सांग काय झालं? तेवढ्यात रेखाबाईच बाहेर आल्या. हो ना, आता महाराणीने डोक्यात भरवलंच असेल, वेगळं राहायचंय. म्हणजे वेगळं व्हायचंच ना? आई असं काही नाही, पण असंच चालू राहिलं तर नातं तुटायचंच, समीर म्हणाला. बघ रे बाळा, अर्जुनराव शांतपणे बोलले. तुला जसं योग्य वाटतं तसं कर. आम्ही एवढेच म्हणतो सर्वांनी आनंदात राहावं. रेखाबाईचं रडू फुटलं. एकुलता एक मुलगा आणि तुम्ही त्यालाच वेगळं राहायला लावता. जाऊ दे रेखा, अर्जुनराव म्हणाले. कोणालाही जकडून ठेवू शकत नाही आपण. दुसऱ्या दिवशी समीर आणि अंशू वेगळं राहायला गेले. काही दिवसांनी ते केव्हा तरी भेटायला येत असत. एका रात्री सुमारे 1 वाजता समीरचा फोन वाजला. फोनवर अर्जुनराव होते. बाळा तुझ्या आईच्या छातीत दुखत होतं म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोय. डॉक्टर म्हणतायत की मायनर हार्ट अटॅक आहे. हे ऐकताच समीर आणि अंशू धावतच हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरांनी रेखाबाईंना आठवडाभर तेथे ठेवायला सांगितलं. अंशूने 1 दिवसाचीही फिकीर न करता सासूची खूप मनोभावे सेवा केली. दिवस रात्र हॉस्पिटलमध्येच होती. समीर घरी पप्पांची काळजी घेत होता. आठवड्यानंतर जेव्हा रेखाबाई डिस्चार्ज झाला तेव्हा अंशूच म्हणाली, मम्मी पप्पा आता आम्ही तुम्हाला एकटं नाही सोडणार. आपण आता सगळे एकत्रच राहू. रेखाबाईंनी काही उत्तर दिलं नाही. सगळे घरी परतले. पुढे काही काळ घरात शांतता होती. अंशू आणि रेखाबाई यांच्यात वाद झालेच नाही. पण हळूहळू रेखाबाईंना एक अनामिक उदासी ग्रासू लागली. त्या एकट्याच बसून राहायला लागल्या. तब्येतही पुन्हा बिघडायला लागली. एक दिवस अर्जुनराव म्हणाले, रेखा काय झालं? तू आता पूर्वीसारखी आनंदी दिसत नाहीस. मलाच कळत नाही. अंशू हसते, बोलते, सगळं करते. पण शेवटी ती आपली नाही ना. मला भीती वाटते. पुन्हा ती समीरला घेऊन निघून जाईल का? अर्जुनरावांनी तिचा हात धरून म्हणाले, रेखा अंशूने आपल्या वागण्यानं दाखवून दिलं आहे की ती ही घरातलीच आहे. ती आता केवळ सून नाही, आपली लेकच आहे. आयुष्य पुन्हा रुळावर आलं होतं. पण एक दिवस अचानक अर्जुनराव बेशुद्ध पडले. हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले, ब्रेन स्ट्रोक आहे. स्थिती नाजूक आहे. समीर आणि अंशू तातडीने आले. डॉक्टरांना विनवण्या केल्या. कृपया काहीही करून आमचे पप्पा वाचवा. डॉक्टर म्हणाले, आम्ही सर्व प्रयत्न करू, पण शक्यता कमी आहे. अर्जुनराव शुद्धीवर आले, पण बोलू शकत नव्हते. रेखाबाई त्यांच्या शेजारी बसून रडत म्हणाल्या, आहो मी कायम तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावत होते. पण आता मला कळलंय, तुम्ही नेहमी बरोबर होता. आता मला संधी द्या. जे राहून गेलंय ते मी पूर्ण करेल. सुनेने नोकरी सोडली. समीरनेही रजेवर जाऊन दिवस रात्र अर्जुनरावांची सेवा केली. हळूहळू अर्जुनराव बरे होऊ लागले. एक दिवस त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात देखील केली. रेखा
आता सगळं ठीक आहे. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. तेव्हा रेखाबाईंनी अर्जुनरावांचा हात पकडला. आता मी तुमच्या प्रत्येक निर्णयाला समजून घेईन. आता मी हे घर सांभाळेन, जसं तुम्ही म्हणाल तसं. काही महिन्यांनी अर्जुनराव पूर्णपणे बरे झाले. सगळं घर पुन्हा एकत्र आलं. एक दिवस रेखाबाईंनी सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि म्हणाल्या, आजपासून अंशू माझी सून नाही, माझीच लेक आहे. मी तिला त्रास दिला, पण तिनं कधीही तक्रार केली नाही. आता या घराची जबाबदारी तिच्या हाती देते. अंशूच्या डोळ्यात देखील पाणी आलं. ती म्हणाली, आई, मी आधीही तुमची लेकच होते आणि आजही आहे आणि कायम राहीन. त्या दिवसानंतर घरात नात्यांची ऊब परत आली. प्रेम, समजूत आणि त्यागाने पुन्हा ते घर आनंदी झालं. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडली असेल तर लाईक देखील करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.